नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मराठी लाईन चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. 596 कोटीचे अनुदान सरकारने आपल्याला मंजूर केले आहे. जानेवारी ते मे महिन्यामध्ये मंडळी ज्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते, जसे की केळी बाग म्हणा, द्राक्ष बाग म्हणा, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी 596 कोटीचे अनुदान आपल्या सरकारने आपल्यासाठी मंजूर केले आहे. पण मंडळी, काही ठराविक जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यातील लोकांनाच हे अनुदान मंजूर झाले आहे. तर चला तर मग काय सरकारची घोषणा आणि किती आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती % अनुदान आपल्याला मंजूर झाले ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मंडळी. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरू करूया. जसं की मंडळी तुम्ही पाहता, राज्यातील जानेवारी ते मे मध्ये 2024 मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी 596 कोटी रुपयाचे वाटपास मंजूर झाले. म्हणजे 596 कोटी रुपये आपल्या जानेवारी ते मे 2024 मध्ये जे नुकसान झाले त्यासाठी वाटपास मंजूर झालेली आहे. तर मंडळी, चला खालची आपण काय घोषणा केली आहे ते डिटेलमध्ये पाहूया मंडळी. चला तर मंडळी, जसं की तुम्ही पाहता, राज्यातील जानेवारी ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. तुम्हाला जसं मागं म्हणलं मी तसं त्यांच्यासाठी 596 कोटी रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे. तर जसे की नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यास मंजूर देण्यात आली आहे. म्हणजे ह्या ठराविक जिल्ह्यांमध्येच आपला जो 596 कोटी रुपयाचे अनुदान आहे ते वितरित करण्यास मंजूर देण्यात आले आहे. तर चला तर मंडळी, खालच्या आपण पॅराग्राफमध्ये पाहू की कोणत्या राज्यामध्ये किती अनुदान मंजूर झाले आहे. जसे की तुम्ही पाहता, अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे. मग जसे आता मागच्या आपल्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले होते, तसेच त्यांच्यासाठी हे अनुदान आता उपयोगी पडण्यासाठी, पुढच्या हंगामासाठी उपयोगी पडण्यासाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जसं की मंडळी, तुम्हाला जर सांगायचं झाले तर राज्यामध्ये विविध प्रमाणात आपत्ती निर्माण होत असते. ह्या आपत्तीत तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झाले तर अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्रधराचे उदाहरण व आस्मीकरण, आग, स्थापत्य आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारची आपत्ती निर्माण होत असते, जसे की अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे एक धोरण निश्चित करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांचे नुकसान करता सुधारित दराने 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरमध्ये देण्याचे ठरवले आहे. जसे की आपल्याला हे अवकाळी पाऊस पडतात, ह्याऐवजी 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर करून आपल्याला हे मदत करण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत या निधीचे वाटपास मंजूर देण्यात आले. म्हणजे ह्या अंतर्गतच आपल्याला जे अवकाळी पाऊस आहे ह्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे. जसं की तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे 596 कोटी अनुदानाला ह्या अंतर्गतच मंजुरी देण्यात आली आहे. मंत्री अनिल पाटील म्हणाले की जानेवारी ते मे 2024 या महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विविध विभागातील आयुक्ताकडून निधी मागवण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. जसे की नुकसानीचे जे आपण आता पत्र पाठवले होते मागे, ते जे आता ते शासनासाठी प्राप्त झाले आहेत. चला तर मंडळी, मग आता आपण पाहू की कुठल्या राज्या व कुठल्या जिल्ह्यामध्ये किती % अनुदान मंजूर झालं आहे. जसं की तुम्हाला जर सांगायचं झालं म्हणजे तर नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यासाठी जानेवारी ते मे 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी 10,821 लाख रुपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. म्हणजे जे आता मागचे जे जिल्हे तुम्हाला मी सांगितले त्यासाठी 10,821 लाख रुपयाचे अनुदान गव्हर्नमेंटनं मंजूर केले आहे. पुणे विभागातील सोलापूर व पुणे, अमरावती जिल्ह्यातील नुकसानीसाठी तसंच मंडळी पुणे व सोलापूर ह्या जिल्ह्यातील नुकसानीसाठी 583 लाख रुपयाचे अनुदान सरकारने आपल्यासाठी मंजूर केले आहे. म्हणजे पुणे व सोलापूर ह्या जिल्ह्यांसाठी 583 लाख रुपयाचे अनुदान सरकारने आपल्यासाठी मंजूर करून टाकले आहे. तसेच अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांच्या नुकसानीसाठी 38,212 लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे मंडळी. म्हणजे अमरावती विभागातील जे जिल्हे आहेत, अकोला म्हणा, यवतमाळ म्हणा, बुलढाणा म्हणा, यांच्यासाठी 38,212 लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. तसेच नागपूर विभागातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी 10,004 लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. म्हणजे नागपूर जो विभाग आहे त्याच्यामधील जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी 10,004 लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. असे मिळून सरकारने आपल्यासाठी 596 कोटी रुपयाचे अनुदान सरकारने आपल्यासाठी मंजूर केले आहे. तसेच मंडळी, हे जे पैसे आपल्याला आहेत ते पैसे हे DBTद्वारे आपल्या खात्यामध्ये लवकरच पडणार आहेत. हा निर्णय शासनाने 2 ऑगस्टला घेतला आहे आणि हे जे पैसे आहेत DBTद्वारे आपल्या खात्याला लवकरच पडणार आहेत मंडळी. चला तर मंडळी, आमचा व्हिडिओ आता हे संपलेला आहे आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मंडळी. धन्यवाद.